नमस्कार, मी रवींद्र देशेट्टीवार, गाव डेनी, तालुका दिग्रस, जिल्हा यवतमाळ। आज दिनांक 18/9/2025 माझ्या शेतामध्ये जीवामृत मी तयार करीत आहो। जीवामृत तयार करण्यासाठी 2 प्लास्टिकचे बॅरल घेतले आहे, एक 3 लिटरचे बॅरल, एक 2 लिटरचे बॅरल। लागणारं साहित्य: गावरानी गाईचं ताजं शेण, गावरानी गाईचं गोमूत्र, काळावाला गूळ, चण्याच्या डाळीचं बेसन आणि सुपीक माती। हे सर्व साहित्य घेऊन आपल्याला जीवामृत तयार करायचं आहे। आणि 200 लिटरच्या बॅरलमध्ये आपल्याला 180 लिटर पाणी, 10 किलो गावरानी गाईचं ताजं शेण, 10 लिटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन, बांधावरची सुपीक मुठभर माती आणि 180 लिटर पाण्यामध्ये आपल्याला जीवामृत तयार करायचं आहे। हे जीवामृत 4 दिवसात तयार होते। रोज सकाळ संध्याकाळ घड्याळ जशी फिरते तसं आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे। 5व्या दिवशी तयार झालेलं जीवामृत आपल्या जे काही पिकं आहे, आपल्याला पिकाला बुडाला ड्रिंचिंग करायचं आहे, बुडाला टाकायचं आहे। एका एकराला 200 लिटर आपल्याला पिकाला जीवामृत द्यायचं आहे। त्यामुळे काय होणार की आपल्या पिकाला विरजनच्या स्वरूपात जमिनीमधून पूर्ण अन्न घटक 16 प्रकारचे मिळणार। त्याच्यामुळे आपल्या पिकाची जोमानं वाढ होणार, पानाचा आकार वाढणार, फुलांची संख्या वाढणार, फळांची संख्या वाढणार, त्याची रोगप्रतिकार शक्ती वाढणार, जमिनीत गांडुळांची संख्या वाढणार आणि आपली जमिनीची सुपीकता वाढणार आणि आपली जमीन ताकदवान बनणार। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे आपल्या शेतात जीवामृत तयार करा आणि आपले जे काही पिकं आहे, खरीपचे पिकं, रब्बीचे पिकं, उन्हाळी पिकं, भाजीपाला पिकं, फळझाडं, सर्व पिकाला आपल्याला जीवामृताची जोड द्यायची। 1 एकरला जेव्हा आपण जीवामृत तयार करू त्याला खर्च खूप झालं, 200 रुपये खर्च येतात। गूळ 2 किलो बाहेरून आपल्याला आणावं लागते। बेसन, जर आपला चना जर खराब झाले असेल तर त्याचं आपण बेसनसुद्धा बनवू शकतो, म्हणजे त्याचेसुद्धा पैसे वाचणार। म्हणजे शेतकरी बांधवांनी आपल्या शेतीवरचं रासायनिक खताचं जर खर्च कमी करायचा असेल तर जीवामृत आपल्या पिकाला सतत देणे आवश्यक आहे। आणि हे जीवामृत दर 15-15 दिवसाला आपल्याला पिकाला दिल्यामुळे आपल्या कृषी निर्विष्टाचं सर्व खर्च वाचणार। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे आपल्या शेतामध्ये जीवामृत तयार करा आणि आपल्या शेतीवरचं लागत खर्च कमी करा। कारण की आज आपल्या शेतीवरचं लागत खर्च वाढला आहे। सर्व काही कृषी निर्विष्टाचे आपण जे काही कृषी निर्विष्ट आपण विकत आणतो त्याचे भाव वाढले आहे आणि आपल्या शेतीवरचं खर्च वाढून उत्पन्न पाहिजे तसं मिळत नाही। आणि शेतीचं जर हिशोब काढून खर्च वजाबाकी केलं तर आपल्या पदरी निव्वळ नफा हा खूप कमी प्रमाणात आपल्याला उत्पन्न होतो। कारण की रासायनिक खत, कीटकनाशक, बुरशीनाशक, औषधी यांचा खर्च सर्वात जास्त वाढला। हे खर्च कमी करण्यासाठी आपल्याला अशा प्रकारे देशी गाईचं शेण आणि गोमूत्रापासून सर्व निर्विष्ट आपल्या शेतातच तयार करायचं आहे। तेव्हा शेतकरी बांधवांनी अशा प्रकारे जीवामृत तयार करून आपल्या पिकाला जीवामृताची जोड द्या। आता आपण जीवामृत कशा प्रकारे तयार करायचं याचं प्रात्यक्षिक आपण बघणार आहोत। धन्यवाद।